एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून रात्रदिवस एकत्र करून ती काम करत असे. पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो, कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ते भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊन देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत यावे लागते, पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाच्या एक कटाक्षाने टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो. कशाला आली होती शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील. मी उद्या शाळेत कसं जाऊ? तुला एक डोळा नाही, मला तू अजिबात आवडत नाहीस, वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याच्या मुलाला काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाईट वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईला त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. क्षणी तो निर्णय घेतो. शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे. त्याचप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो. नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी. त्याचे आता पूर्ण कुटुंब होते. कारण ते सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेला असतो. अतिशय सुखात असतो. एक दिवस त्याच्या घरचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते आणि तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आली आहेस? बघ माझी मुलगी तुला घाबरली. मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले, असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो. काही दिवसांनी माझे विद्यार्थी संमेलनासाठी त्याला शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असं वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटे सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते. तो वाचू लागतो. मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीच येणार नाही. पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तो येणार हे कळले होते. पण तिथे येऊन तुला भेटायचं नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का आहे असे तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास, म्हणून मी तुला काही उत्तर दिले नाही. पण आज सांगते बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला होता. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावला होतास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा मी तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी असं वागलास त्याच्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या अवतीभोवती खेळणारी तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागतो. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचं सर्व महत्त्व अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकलं, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठ्याने हाक मारू लागला. पण आता त्याचा काहीच उपयोग होता. मित्रांनो, आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका. कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आपले आईवडील आपली साथ कधीच सोडणार नाहीत.